छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर मुरलीधर चांदगुडे, पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांनी जीवन संपवल्याच्या घटनेनं खळबळ माजली। सुरुवातीला मोबाईलच्या हफ्त्यांमुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात होतं, मात्र मुरलीधर यांचा पत्नी आणि मुलासोबतचा कौटुंबिक वाद तसेच 17 वर्षांनंतर आई-वडील आणि बहिणींशी वाढलेला संपर्क या घटनेमागील कारणांवर आता प्रश्न उपस्थित झालेत। पाहूया। वादामुळे 3 जीव गेले, मात्र 2 कुटुंबाचे वाद मिटेना। कुटुंबाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचे आरोप प्रत्यारोप। तिघांचा जीव गेल्यावर 2 कुटुंबातील वाद वाढला। मुरलीधर चांदगुडे यांनी संगीतासोबत प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबियांपासून दुरावा निर्माण झाला होता। सुमारे 17 ते 18 वर्षे त्यांचा आई-वडील आणि बहिणींशी संपर्क नव्हता, मात्र मागील 4 महिन्यात त्यांनी पुन्हा कुटुंबियांशी संपर्क वाढवला। यावरून पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यासोबत वाद सुरू झाल्याचा दावा संगीता यांची बहीण शोभा मस्के यांनी केलाय। महिनाभरापासून मुरलीधर पत्नीपासून वेगळे राहत होते। काही दिवसांपूर्वी मुरलीधर यांनी बहिणीला आपल्याला शिवीगाळ करून घराबाहेर काढल्याचं सांगितल्याचंही समोर आलंय। त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय। फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोललं। ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं। मी म्हणलं कमून काढलं भाऊ? तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला। मग तिने दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं। ती तिकडच रोडला उभा राहायची, ते वावरात जायचं चक्कर मारून चालल्या जायचं। तिथं सहसा येतच नसं, उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तो ओळख यायची। मुरलीधर हे त्यांच्या 85 वर्षीय वडील आणि 80 वर्षीय आईचे एकुलते एक अपत्य होते। संगीतासोबत प्रेमविवाह केल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला आले। संगीता शेतीची कामे करणार नसल्याने कुटुंबियांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता असं बहिणीने सांगितलं। मोठ्या मुलाच्या निधनानंतर मुरलीधर यांचा कुटुंबाशी दुरावा आणखी वाढला। मागील 4 महिन्यात मात्र त्यांनी आई-वडील आणि बहिणींशी संपर्क वाढवला। दरम्यान एका भाच्याच्या लग्नासाठी ते गावी गेले। त्यानंतर बहिणीच्या मुलाच्या निधनामुळे ते 10 दिवस गावीच थांबले। यावरून ही पत्नीसोबत वाद झाल्याचा दावा झाला। मुरलीधर महिनाभरापासून घराबाहेर राहत होते, मात्र मुलगा कुणालच्या ट्युशनचा खर्च, मोबाईलचे हफ्ते आणि घर भाड्याची जबाबदारी तेच सांभाळत होते असे मुरलीधर यांच्या वडिलांनी सांगितलंय। ट्रक चालित होता तर मग ट्रकावर राजेन त्या बायकोनं ते घरून काढून दिलं बाबल्या कानान बायकोनं। मग येऊ नको म्हणे, हा येऊ नको म्हणे। मग आपण तिकडे हॉटेल मध्ये खायचं आणि ते ट्रक मध्ये झोपायचं। तर मग त्याला आणखी मग काय नाही झालं, मग ही घटना हे अशी केली। मला भेटायलाच नसतं, वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला, त्याच्या वावरात त्या ठोक्यावाल्या कडे यायची, तिथून आपलं जर असं चाललं जायचं, मला बोलत नसतं। आत्महत्या आणि तिघांच्या मृत्यू प्रकरणी तुम्हाला योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी माहिती कुणाल चांदगुडेच्या मावशीने व्हिडिओद्वारे सांगितली आहे। कुणाल चांदगुडेच्या वडिलांना मागील काही वर्षांपासून कुणाच्या आईने दूर केल्याचा आरोप चांदगुडे परिवार करत असताना 20 वर्षापासून तुम्ही कुणालच्या वडिलांना घरातून बाहेर का काढलं? गाव सोडण्यासाठी आणि शेत सोडण्यासाठी मुलाच्या डोक्यात फावडे कसे टाकले होते? असे प्रश्न आता कुणालची मावशी पल्लवी पाटीलने केलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या बहिणीने त्यांचा मुलगा 20 वर्षापासून त्यांच्यापासून लांब केला होता। तर मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे, खरंच तुम्ही असं म्हणताय की माझ्या बहिणीने 20 वर्षापासून तुमचा मुलगा लांब केला का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं? त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन, नाही जगन? मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या। घटनेनंतर घाटी रुग्णालयात दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला। त्यामुळे मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव इथं, तर संगीता आणि कुणाल यांच्यावर मुकुंदवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या नातेवाईकांनी पैठणला एकत्र येत
तिघांच्याही अस्थी गोदावरीत एकत्र विसर्जित केला। दरम्यान मुरलीधर यांच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे दावे केले जात असताना सोशल मीडियावरही या घटनेबाबत विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत। कुटुंबातील 3 जणांचा जीव गेला, मात्र 2 कुटुंबातील वाद संपलेला नाही, हेच या दुर्दैवी घटनेनंतर समोर येत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।